नमस्कार रसिक हो. या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत. आपण 2 सत्रामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक बलभीम तरकसे सर यांची आपण अतिशय मनमोकळी अशी आपण मुलाखत घेतली. सविस्तर त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला. त्याचबरोबर त्यांचा साहित्यिक प्रवाससुद्धा आपण जाणून घेतला. माणूस का लिहितो, व्यक्त व्हावंसं वाटतं, कुणाला तरी सांगावंसं वाटतं म्हणून लिहित असतो. आत्माभिव्यक्ती आणि आनंदानुभूती ही 2 मुख्य प्रयोजनं ही सांगितली गेली साहित्य लेखनाबाबतची. तरंगिणी या कविता संग्रहातील कवितांचं सुद्धा वाचन आपलं चालू आहे. आता पुढं ज्या कविता आपल्या येणार आहेत त्या कोणत्या आहेत, त्यातला कुठला विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे सध्याच्या या काळामध्ये, सद्यस्थितीमध्ये, त्याबाबत आपण चिंतन करावं अशा या कविता आहेत. बघूया. तरंगिणी हा कविता संग्रह. कविवर्य बलभीम तरकसे कडवी थंडी या कवितेत असं म्हणतायत. गोड कडव्या थंडीत बाळ करतं हिवा हिवा, चिमुकल्या त्या घरात कसा विजला ग दिवा. माय बापाचं दारिद्र्य बाळ जिभेत दडलं, कोण्या सायस भरवू दूध अंगीच आडलं. अशी बाई परवड बाळ लहान्या तुला सांग, आस धरणी माईकडं बाप तुझा असा माग. आत्मा बोलतो धडात ध्यास मला हा लागला, भोवताली अंधारात आज उजेड दिसला, आज उजेड दिसला. हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील कविता आहे संवाद. स्वराज्या तुझं काय चुकलं, स्वराज्या तुझं काय चुकलं, चुकलं ते आमचंच, आम्ही थोडं थांबायला हवं होतं. स्वराज्यासाठी आम्ही नाही थांबलो कारण घाई झाली होती. घाई नको म्हणणारे मात्र वाईट ठरले. स्वराज्या घाई करणाऱ्यांनी तुला ग्रहणासारखं खग्रास केलं. शिवाय स्वतःच्या अंगाभोवती वस्त्र गुंडाळून घेतलं, दुसऱ्याला मात्र नागडंच ठेवलं. हे नागडं पण तुला कसं पाहावत. सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी याबाबत आत्मचिंतन करावं, विचार प्रवण करायला लावणारी ही कविता आहे. सूड या कवितेत असं म्हटलेलं आहे. कसाबाच्या दावणीला गाय मागती हो दान, फुटला पाना तिचा हाती गवसली मान. कसाबाच्या दावणीला गाय मागती हो दान, फुटला पाना तिचा हाती गवसली मान. हमरत वासरू नाही त्याला भान, माय माझी मुकी अशी घेई कानोशीला कान. बाळ म्हण आई रडू नको आता, अपराधी कोण आहे सांग मला जाता. बाळ म्हण आई रडू नको आता, अपराधी कोण आहे सांग मला जाता. बरोबर ना. अशी ही कविता आहे. ठिगळ या कवितेत कविवर्य बलभीम तरकसे सर असं म्हणतायत. ऊन पावसात होतात तू, ऊन पावसात होतास तू माणूस म्हणून, पण तुझं ते ओंगळ दारिद्र्य पाहावलं नाही म्हणून दिलं एक घर तुझ्या अस्तित्वाचं. कितीतरी मजबूत पण बेकीच्या वाऱ्यानं आता ते विस्कटलंय. याची जाणीव आहे का कुणाला. तरी जाऊ द्या म्हणतोय, मग नुसते तुकडे राहतील तुझ्या अस्तित्वाचे, तेही ठिगळ म्हणून जोडायला. वेगवेगळ्या म्हणजे दलित चळवळीमध्ये दलित साहित्य आपण जे बघत आलो, 60 वाङ्मयीन प्रवाहामध्ये दलित साहित्य आलं, ग्रामीण साहित्य आलं, आदिवासी साहित्य आलं, स्त्रीवादी साहित्य आलं, जनसाहित्य आलं. हे वेगवेगळे साहित्य प्रवाह येत राहिले. आंबेडकरवादी विचारांची कविता ही येत राहिली. दलित
जाणीवांची कविता येत राहिली, विद्रोहाची कविता येत राहिली, आत्मचिंतन करायला लावणारी कविता येत राहिली, सत्याग्रहाची कविता येत राहिली, व्यक्त करणारी आणि इतरांना व्यक्त करायसाठी प्रवृत्त करणारी कविता येत राहिली. पुढं काय म्हणतायत बघूया आपण. हे सगळं सांगायचा उद्देश असा आहे की पुन्हा आपण नव्यानं आणखीन, जसं ते सेवायोजन कार्यालय असतं किंवा समाज कल्याण कार्यालय, दरवर्षी तिथं नूतनीकरण करतात नोकरी लागण्यासाठी, तसं आपण रोज म्हणा किंवा अधूनमधून म्हणा किंवा दरवर्षी म्हणा किंवा काही महिन्यांनी स्वतःला आपण नूतनीकरण आपलं करूया. नाविन्यपूर्ण आपलं स्वतःचं जे काही उजाळा देणं जे आहे, जी झिलई देणं आहे आतून, ती व्हायला पाहिजे. म्हणून त्यासाठीच्या ह्या कविता मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. ठिगळ या कवितेमध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे ते मी आत्ताच तुमच्यापुढं सादर केलेलं आहे. पुढची कविता आहे वादळ. ह्या कवितेमध्ये रंजल्या गांजल्यांची सावित्रीबाई होती, साक्षात आई होती, ही कविता आपण पहिल्या सत्रामध्ये आपण अनुभवलेली आहे. त्याचबरोबर विचार ही जी कविता आहे ती सुद्धा आपण अनुभवलेली आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की या कविता या आपल्यामध्ये जागरण घडवून आणणार आहेत. पुढील कविता आहे पिलांनो. अंड्याचं कवच फोडून जन्म घेतलेल्या कोंबडीच्या पिलांनो, माणसं असणाऱ्या पृथ्वीवर तुम्ही जन्मालात ना, पण तुम्ही आरवण्यापूर्वीच तुमची मान छाटली जाणार आहे. आईच्या गर्भातून जन्म घेतलेल्या दलित पाखरांनो, तुम्हाला या भूमीत स्वच्छंदी उडू दिलं जात नाही. हे सारे अडथळे खुडून टाकलं तरच तुम्हाला उडता बागडता येईल, अन्यथा प्रश्नचिन्ह. मनोवादी विचार त्यानुसार कार्य करण्यासाठी सत्तेमध्ये आलेला आहे. धर्मांध सत्तांध हे काय करतायत आपण सगळे बघत आहात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020चं मी ते वाचलेलं आहे. जे काही परिवर्तनाचं चाक राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं देशाला स्वातंत्र्य दिलं, देशाच्या विकासाचा पाया घातला, सर्व समाज घटक, सर्व क्षेत्र, सर्व राज्य यांना न्याय द्यायचं कार्य ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं केलं, त्याच राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं मोठा बहुमान हा बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान लिहिण्यासाठी दिला होता. त्याची प्रकर्षानं इथं आपल्याला आठवण होते आहे. आणि त्यामुळं हे परिवर्तनाचं चाक हे पुढं जात राहिलं. म्हणजे अर्ध्यावरती आलेलं परिवर्तनाचं चाक आता मागं जाऊ लागलेलं आहे. सर घराच्या बाहेर पडत नाहीत बलवीन त्रिकशी सर. त्यांच्या घरी कवितांचं वाचन मी करतो आहे. आजारपणामुळे त्यांना फारसं व्यक्तही होता येत नाही आहे आणि बाहेर पडता येत नाही. पण मी त्यांनाही सांगितलं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामुळं होणार आहे काय. आता ज्या कॉलेजला 3000 संख्या विद्यार्थ्याची असेल ते कॉलेज राहतील सर, नाहीतर संपत. मग करायचं काय. मग त्या कॉलेजमध्ये छोटी मोठी जे कॉलेज आहेत ज्यांचे 200-500 संख्या आहे ती कॉलेज मर्ज होतील. सगळेच मर्ज होणार नाही आहेत, समाविष्ट होणार नाही आहेत. कित्येक कॉलेज बंद पडतील, प्राध्यापकांना घरी बसावं लागेल. असंच वेगवेगळ्या घटकाबाबत होणार आहे. आणि विद्यार्थ्यांबाबत सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. 14,000 शाळा या 2014 पासून आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये म्हणूया एकूण 14,000 शाळा जिल्हा परिषदेच्या बंद झाल्या सर. का. गोरगरिबाची लेकरं शिकू लागली. असंच उत्तर प्रदेशला पण चालू आहे, वेगवेगळ्या राज्यात चालू आहे. सरकारी शाळा ह्या बंद पाडण्याचं सुद्धा धोरण आहे. मुळामध्ये यांना शिकू द्यायचं नाही आहे, कारण शिकलं की असं सगळं होऊ लागलेलं आहे. बघूया आता पुढे आपण आपल्या हातामध्ये काय आहे. पुढील कविता आहे तरंगिणी. जीवन हे असंच असतं, स्वच्छंदी सुंदर निर्मळ जल लहरीसारखं, ज्याची सुरुवात प्रेमळ नाजूक मायेच्या पाशातून होते. या स्वच्छंदीपणाला किनारा असेल तर ठीक, नसता कल्पनेच्या खडकावर फेसाळायच्या लाटा, व्हायचा तयार भोवरा. या भोवऱ्यातून पुढे सरणारी, फेसाळलेल्या लाटेलाही तरंगायला लावणारी तरंगिणी. मी पुन्हा वाचतो कविता. खूप महत्त्वाची कविता आहे आणि ही कविता हेच या कविता संग्रहाचं शीर्षक सुद्धा आहे. जीवन हे असंच असतं, स्वच्छंदी सुंदर निर्मळ जल लहरीसारखं, ज्याची सुरुवात प्रेमळ नाजूक मायेच्या पाशातून होते. या स्वच्छंदीपणाला
किनारा असेल तर ठीक, नसता प्रश्नचिन्ह आहे. कल्पनेच्या खडकावर फेसाळायच्या लाटा, व्हायचा तयार भोवरा, या भोवऱ्यातून पुढे सरणारी फेसाळलेल्या लाटेलाही तरंगायला लावणारी तरंगिणी. सुवर्णभूमी प्रकाशन आहे, प्रकाशन संस्थान, त्या वतीनं जवळपास 90पेक्षा अधिक साहित्यिकांची आणि कवींचे, लेखकांचे, कथाकारांची पुस्तकं सरांनी प्रकाशित केलेली आहेत. रानबारा या कवितेत कविवर्य बलभीम तरकसे असं म्हणतायत, पारिजातकाच्या झाडा नको घालू रांगोळीचा वेढा, तुझ्यासाठी करते सारवण सडा, थकल्याने माझ्या जीवा, सुखावतोस माझ्या भावा, तुझ्या जवळ नाही हेवा, किती करू शृंगाराचा ठेवा, पाऊस वारा मुळीन भीती, तुझ्या गुणांचा महिमा गाती, शिनल्या रे माझ्या जीवा, सुखावतोस बंधू माझ्या भावा तू रे, आणलास रानवारा, तुझ्यामुळे मला न भीती, ठेव उभ्या जन्माची नाती, ठेव उभ्या जन्माची नाती. अशी ही कविता रानवारा. आपण म्हणतो बऱ्याचदा मला असं वाटतं, मला असं वाटतं. तर कविवर्य बलभीम तरकसे यांना काय वाटतं ते असं म्हणतायत, असं वाटतं, असं वाटलं पाहिजे बरं आतून. मला वाटतच होतं तू दगा देशील म्हणून, आणि झालंही तसंच, तू तरी काय करणार. माणसाला अंतर्मन असतं तेव्हाच कळलं, तुझ्या त्या उसन्या मनाचे मी उसने आभार मानतो. मी तुझ्या उसन्या मनाचे मी उसने आभार मानतो. नाहीतरी शेवटी काय, थोडं तरी थांबायचं होतं, तुझं ते निरर्थक वाटलं आणि पर्यायाने उभे केलेस हेवा म्हणून त्या विचाराला, पर्यायाने उभे केलंस हेवा म्हणून त्या विचाराला. पुढं काय म्हणतायत, मी मात्र रक्तारक्तात ठिणगी पेटत असताना मीही ठिणगी होत होतो. रक्तारक्तात ठिणगी पेटत असताना मीही ठिणगी होत होतो. ठिणगीची ज्वाला होत होतो, पण का कुणास ठाऊक. कुठल्या तरी भीतीनं विझून जात होतो. अंधारातून चंद्र उगवत असताना, अंधारातून चंद्र उगवत असताना मी मात्र सूर्य होत होतो. मी मात्र सूर्य होत होतो. माझ्यासाठी घरादारासाठी, माझ्यासाठी घरादारासाठी उन्हाळा होत होतो. जगत असताना मी मरत होतो. जगत असताना मी मरत होतो. सहज मला आठवण होते आहे, स्वामी रामानंद तीर्थ यांचं मी चरित्र लिहिलं. जवळपास 1.25 ते 1.5 वर्ष ते अंथरुणाशी खेळले होते. 1927 साली कामगार संघटनेच्या अधिवेशनासाठी ते दिल्लीला गेले होते. स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद मुक्ती संग्रामचे प्रणेते आणि आमच्या संस्थापकापैकी एक, योगश्री शिक्षण संस्थेच्या. तब्बल 1.5 वर्ष अंथरुणाशी खेळले. युनानी उपचार असतील, आणखी वेगवेगळे उपचार हे त्यांच्यावर झाले, आयुर्वेदिक सुद्धा, आणि ते बरे झाले. पण त्या काळात त्यांना आत्मबळ कुणी दिलं असेल, त्यांनी लिहून ठेवलंय. स्वामी रामतीर्थ त्यांचे गुरु आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार, महात्मा गांधी यांचे विचार ते वाचत राहिले आणि पुन्हा नव्या उमेदीनं ते पुढे त्यांनी आयुष्यभर कार्य केलेलं आहे. मला वाटतं तरकसे गुरुजी, मगापासून मी तुम्हाला बोलतो आहे, जेव्हा तुम्हाला अर्धांगवायूचा झटका आला तेव्हाही तुम्हाला मी भेटलो. तुमच्या कुटुंबियांनी खूप तुमची चांगली सेवा केली. खूप आत्मबळ तुमचं वाढत गेलं. तुम्ही खूप चांगले होत आहात. मध्यंतरी तुम्हाला पुन्हा भेटत राहिलो आणि आज तुमचा मी चेहरा जो खुललेला बघतो आहे, खूप आम्हाला चांगलं वाटतं आहे, आनंद वाटतो आहे. असंच पुढे आपण भेटत राहू. जगणं दुसऱ्यासाठी, फुलासाठी काट्यांशी संगत करून पाहिली, कारण फूल दुःखी होतं. बंधनातील आयुष्य वाया जाईल म्हणून मी त्याला धीर दिला. मी त्याला धीर दिला, कारण त्याचं उरलेलं आयुष्य सत्कार्यासाठी लागावं म्हणून. शेवटी ठरवलं, मला जखम झाली तरी चालेल, पण ते मुक्त व्हावं, पण ते मुक्त व्हावं. शोध. स्वातंत्र्यातले आम्ही नागडे,
स्वातंत्र्यातले आम्ही नागडे, कुणाना त्याची दया, चला जाऊया आज तिकडे, झोकून देऊ तया. चला जाऊया आज तिकडे, झोकून देऊ तया. 4 ओळीच्याच कविता आहेत, परंतु आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सजीव या कवितेत कविवर्य बलभीम तरकसे असं म्हणतायत, मी उद्ध्वस्त करणार आहे त्या निर्जीव मातीच्या बुरुजांना, अन पाणी घालून जगवणार आहे त्या माळावरील झाडा झुडपाला. वाह, क्या बात. मी उद्ध्वस्त करणार आहे त्या निर्जीव मातीच्या बुरुजांना, अन पाणी घालून जगवणार आहे त्या माळावरील झाडा झुडपाला. तुमच्या याच्यावरून एक मला विचार आठवला. मला आबासाहेब वाघमारे जे तुमचे चांगले मित्र आहेत, परळीमध्ये असतात, चांगले साहित्यिक आहेत, त्यांच्या कवितेमध्ये एक ओळ आलेली आहे की ते माझं चुकत असेल तर दुरुस्त करा कृपया. मोडाला पाणी घालणं आणि खोडाला पाणी घालणं. तर त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोडाला पाणी घालणं खूप झालं, खोडालाही पाणी घालावं असं म्हटलंय का. खोडाला पाणी खूप झालं, आता मोडाला सुद्धा पाणी द्यायला पाहिजे. दोन्ही विचार महत्वाचे आहेत. बघूया नेमकं काय आहे, आता आठवत नाही, माझं चुकाय नको, पण तुम्हाला एक विचारासाठी हा मुद्दा दिलेला आहे, आपण याचा शोध घेऊ शकतो. पुढं गरज नावाची कविता. अरे माणसा, स्नान शुद्धीनं पाप मुक्त होतं हे तुला कुणी सांगितलं. अरे माणसा, हा तर मूर्खाने मूर्खाला केलेला उपदेश आहे. अरे माणसा, जलाशयानं शुद्धीकरण होत नसतं तर त्याला अंतकरणच शुद्ध असावं लागतं. अरे माणसा, शुद्धी करण्यासाठी गंगा स्नानाची काय गरज. जे आले गंगा स्नानाला जाऊन आता कुंभमेळ्यामध्ये, त्वचेचे किती भयंकर विकार झालेले आहेत, ते सांगणार नाही, ते बोलणार नाहीयेत. आपलं मन स्वच्छ असावं, ह्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. एका कवितेत लिहिलं होतं की तीर्थ यात्रा क्यों जाना, या तीर्थ यात्रा क्यों जाना, मन शुद्ध हो जाए इसलिए. तो मन शुद्ध होता है क्या वहाँ पे, होता था कभी, अब माहौल जो है धर्मांधता का, कर्मकांड का बढ़ गया है. और सबसे बड़ा तीर्थ क्या है, माता पिता की सेवा करना. पुढं ओसाड या कवितेमध्ये ते असं म्हणतायत, असं वाटतं हे सारे डोंगर सुरुंग लावून उलथवावेत आणि त्या ठिकाणी माणसाची घरं उभारावीत. असे डोंगर काय कामाचे जिथं वृक्षवल्ली वाढत नाहीत, कारण तिथं मातीचा ओलावाच नाही. नुसतं उदास 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 उदास. त्या घरातील माणसं स्वतःच्या आयुष्याचे गोड गाणे गातील, त्या घरातून पाहतील, त्या घरातून पाहतील आणि हसतील मुक्तपणे. पूर्वीसारख्या चांदण्या घरातून दिसत नाहीत म्हणून. त्या घरातून पाहतील वर आणि हसतील मुक्तपणे. पूर्वीसारख्या चांदण्या घरातून दिसत नाहीत म्हणून. नवी नव्हती या कवितेत असं म्हणतायत, नका घालवू व्यर्थ जीवनाला, कधी कळणार असं तुला. कळी नाजूक कोमल अशी, दिसे वृक्षाला जणू साजेशी. लुटू नका रे तेथून तिला, खड्ग घेऊन बनता शिकारी. मुक्या जीवाना करता भिकारी, माय ममता जाळता कशाला. बूड धरून तिला तोडावे, कोणी चिरावे अन फाडावे. काय वाटायचं वाटू द्या तिला, जाऊ सारेच तेथे मिळून. पिकली पानेही पडतील गळून, बहार येईल नव्या नवतीला. बहार येईल नवा नवतीला. काही चुकत झालं तर सांगा, कारण मुद्रण दोष असू शकतो. नोंद या कवितेत कविवर्य बलभीम तरकसे असं म्हणतायत, या म्हणालात म्हणून आलात. या म्हणालात, माफ करा, या म्हणलात म्हणून आलात. बसा म्हणलात म्हणून बसलात. बोला म्हणलात म्हणून बोललात. करा म्हणलात म्हणून केलं.
असंच एकदा घडून गेलं. असंच एकदा घडून गेलं. माणसाचं मन मरून गेलं. शेवटी आम्हीच ठरवलं आणि हरवलं, नमवलं. 40 वर्ष झालं त्या अग्नीला साक्ष ठेवून घेतलेली शपथ व्यर्थ ठरली तेव्हा. हृदयाची जखम चिघळत गेली. मग विलाज आम्हीच केला. 6 डिसेंबर 95ला चैत्यभूमीवर. तुम्हीच सुकवला मळा, तुम्हीच दाबला गळा. आता उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला बसा टाकायचा नाही. पुन्हा काही झालंच तर येऊ दिलं जाणार नाही. येऊ दिलंच तर रिकामं मात्र जाऊ दिलं जाणार नाही. येऊ दिलंच तर रिकामं मात्र जाऊ दिलं जाणार नाही. विविध दलित चळवळीमधले नेते यांनी आत्मचिंतन करावं. कोण स्वार्थासाठी कुठं समन्वय साधतो आहे, समायोजन करता आहेत, काय काय होऊ लागलेलं आहे. कुठला पक्ष चांगला किंवा कमी, मध्यम किंवा मी फारसं सांगू शकत नाही. फक्त मी एवढं सांगेन की मूळ विचार जो आपला आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार आहे, गौतम बुद्धांचा विचार आहे, समतेचा आहे, मानवतेचा आहे, न्यायाचा आहे, लोकशाहीचा आहे, समाजवादाचा आहे, धर्मनिरपेक्षतेचा आहे, सर्वधर्म समभावाचा आहे. हा विचार हा आपला मूळ विचार आहे, आपल्या देशाचा विचार आहे. म्हणून आपण हा विचारांचा जागर, ज्ञानाचा जागर आपण केला पाहिजे. महात्मा गौतम बुद्ध अत दीप भव असं म्हणतायत. आपण स्वयंप्रकाशित व्हायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं नवयुग आणलेलं आहे. दलितांसाठी, दलितांच्या मुलीसाठी त्यांनी पहिली शाळा काढली या देशामध्ये आणि सर्व जाती धर्मातील मुलीसाठी पण पहिली शाळा ही त्यांनीच काढलेली आहे. आणि प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा असं कार्य महात्मा फुले यांचं आहे. जी त्यांच्या शाळेतून त्यावेळेसच्या मॅट्रिकची जी पहिली बॅच बाहेर पडली तर त्यातील सगळ्या मुली या ब्राह्मण समाजाच्या होत्या. हे ठाऊक असलं पाहिजे आपल्याला. आणि त्यांचं कार्य सामाजिक सुधारणेचं त्याबद्दल सविस्तर बोलता येईल. आणि असंच कार्य महात्मा फुले आणि महात्मा गौतम बुद्ध यांना ज्यांनी गुरु मानलं होतं, महात्मा कबीर यांना गुरु मानलं होतं, ते बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचा उद्धार तर केलाच, त्यांना नवीन जीवन जे आहे ते त्यांनी तर मिळवून दिलेलंच आहे. पण भारतीय संविधान जे आहे, ज्याला तोड नाही आहे जगामध्ये, ते भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, याचा अभिमान सार्थपणे प्रत्येक भारतीयांना असला पाहिजे. कारण हे मानवतेचं आणि समतेचं संविधान आहे. आणि म्हणूनच या जीवन जाणीवातून माणसं शिकत राहिली, लिहित राहिली, बोलत राहिली. त्यातच बलभीम तर्कशेसारखे एका गावातील, सोनवळा या गावातील एक मुलगा धडपड करतो आहे, शिकतो आहे, स्वतःच्या आत्मबळावर महापुरुषांच्या वाटचालीवर चालतो आहे, मुलं घडवतो आहे. प्रदीर्घ सेवा त्यांनी शिवछत्रपती विद्यालयामध्ये दिलेली आहे. त्यांचं लेखनही चालू आहे. गोरगरिबांना त्यांनी मदतही केलेली आहे. चळवळीमध्ये आहेत. आपल्या जे हातामध्ये आहे ना ते प्रत्येकाने केलं पाहिजे. 1987 पासून मी अंबाजोगाईमध्ये आहे आणि नंतरच्या काळापासून माझं 90 ते 92 या काळामध्ये पहिला ITI झालेला आहे. ITIचा फिटर कोर्स केलेला आहे मी. साधारणतः त्या काळापासून मी सरांना अनुभवतोय, बघतोय. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह असेल तेव्हा सरांच्या भेटी झालेल्या आहेत. नरहर कुरुंदकर स्मृती समारोह असेल तेव्हा सरांच्या भेटी झालेल्या आहेत. अंबाजोगाई साहित्य संमेलन इथं होत आली त्यानिमित्त सरांच्या भेटी झालेल्या आहेत. जेव्हा असं कळलं की बलभीम तर्कशे सर यांना अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा मलाच हृदयविकाराचा झटका आला असं मला वाटलं. त्यावेळेस धायमुकडून रडलो मी. कळलं, सरांना भेटलो. सगळ्या गोष्टी पुढे उपचाराच्या कुटुंबियांनी केल्या. आम्ही सोबत आहोत सरांच्या. सर आता खूप चांगले होत आहेत. फक्त एक आहे, आत्मबळ हे आपलं वाढवलं पाहिजे. मला जगायचंय, भरभरून जगायचंय. मला काय आता सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, आता काय असं नाही. मला जगायचंय, मला लिहायचंय, मला वाचायचंय, किंवा आणखी मला वाचायचं आहे. हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. या पुढची कविता जी आहे कुंपण नावाची ती मी वाचतो आहे. नंतर आपण या कवितेचं वाचन हे संपणार आहे. हे सत्र इथं आपलं संपेल. पुढील सत्रामध्ये आपण आणखी बोलूया काही. कुंपण. दूर माझे घर राहिले, चालवेना वाट, डोंगराच्या माथ्यावरुनी वळणाची वाट. तुम्ही पण म्हणू शकता सर. दूर माझे घर राहिले, चालवेना वाट, डोंगराच्या माथ्यावरुनी
वळणाची वाट, सुपीक सारे रान असता नाही वाटलं असं, धान्याऐवजी तण सार गेलं माजुनिया दाट. नव्या मनाचा नव्या दमाचा कुठं ठेवला बाणा, नव्या मनाचा नव्या दमाचा कुठं ठेवला बाणा, झिजून गेलं मन तुझं मरून झालं ताठ. ताट का ताट का ताठ ताठर. नव्या मनाचा नव्या दमाचा कुठं ठेवला बाणा, झिजून गेलं मन तुझं मरून झालं ताट असं म्हटलेलं आहे का ताट म्हटलेलं आहे का ताठर म्हणायचं सरांना. आणखी बऱ्याच कविता आहेत, पण एक सांगेल, प्रत्येक दिवस सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, अंधार होतो, पुन्हा सूर्य उगवतो. नवीन जीवनाची चैतन्यमय अशी सकाळ ही आपल्या आयुष्यामध्ये होत असते. पुढील आपली आयुष्याची जी वाटचाल असेल खूप चांगली व्हावी सर, त्यासाठी सगळं हे वाचन चिंतन मी करतो आहे. आणि माझा आवाज बऱ्यापैकी आहे आणि माझ्या आवाजात मी वाचावं हा तुमचा आग्रह होता, त्यामुळे मी वाचन केलेलं आहे. अधिक काय बोलू, सरांच्या बाबत मला भरभरून बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं. मी एवढंच सांगेल, कृपा करून आपण कुठल्याच धर्माला कमी अधिक लेखू नका. सर्व धर्म समभाव हा विचार मनात ठेवा आणि सर्व धर्मसंस्थापकांनी मानवता सांगण्यासाठी नवा धर्म हा काढलेला आहे. कारण लोकांना नाविन्य काहीतरी हवं असतं, लोक कुठे विसरून जातात, काहीतरी होतं, मग पुन्हा हे सांगायचं असतं. त्यामुळे कृपया आपण एकमेकाला समजावून घेत चालू आणि पुन्हा आपल्याला उमेदीनं नवं जीवन जगायचं आहे. यासाठी अशा तरंगिणीसारख्या कविता ह्या तरळल्या पाहिजेत. त्याचबरोबर प्रतिशोध जो असतो तो सुद्धा आपण विचारानं घ्यायचा असतो, तोही भाग इथं महत्त्वाचा आहे. हिसाब आपल्या आयुष्याचा तोही आपण केला पाहिजे. जे आपले जे होऊन गेले त्यांनी आपण काय केलं, आपली पिढी काय करते आहे तेही आपण बघितलं पाहिजे. आणि सर्व महामानवांचे या आणि इतर महामानवांचे सुद्धा विचार आपल्या सोबत ठेवून आपण पुढं जाऊया, एवढं सांगतो आहे. खूप चांगलं मला आज मी भरून यायला, पण ते मला मोह काय म्हणतात आता, म्हणजे टाळलं पाहिजे मी ते गहिवर जो आलेला आहे. सर तुमचे खूप आभारी आहे, तुम्ही खूप चांगले आहात. कित्येकांना तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे, मलाही प्रोत्साहन दिलेलं आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभावं ही सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभकामना मी देतो आहे. असंच पुन्हा आपण भेटत राहू, आपणही भेटत राहू. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत.